पुढची बातमी बघूयात। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरती मुंबई हायकोर्टाने थेट संशय व्यक्त केला नसला तरी प्रश्नांची फायरिंग मात्र केलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एन्काउंटर स्पेशालिस्टसह 4 पोलीस असताना आरोपी वरचढ कसा काय ठरू शकतो? एन्काउंटरच्या दरम्यान डोक्यात गोळी मारता की हातापायावरती गोळी मारता? तसंच बंदूक चालवण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते असे वेगवेगळे मुद्दे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीच्या दरम्यान उपस्थित केले। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या विरोधात त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। आज तातडीच्या सुनावणीच्या दरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला आणि पुढची सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे। तर हायकोर्टाने सरकारची कान उघडणी कशी केली आहे बघूयात। हायकोर्टाकडून सरकारची कान उघडणी। अननुभवी व्यक्तीसाठी पिस्तूल चालवणं सोपं नाही। पिस्तूल चालवण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक। सामान्य व्यक्तीला स्लाइडर मागेही खेचता येणार नाही। तुम्ही कधी ते चालवलंय का? न्यायमूर्ती चव्हाणांचा सरकारी वकिलांना सवाल। मी अंदाजे 500 राऊंड फायर केलेत, त्यामुळे काही गोष्टी न पटण्यासारख्या। गाडीत असलेले सर्व पोलीस अधिकारी पूर्णपणे प्रशिक्षित होते। त्यातला एक एन्काउंटर केलेला पारंगत अधिकारी होता। या सर्वांवर आरोपी वरचढ ठरून पिस्तूल हिसकावू शकतो हे समजणं कठीण। नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? पायावर की हातावर गोळी मारता? याला आम्ही एन्काउंटर म्हणू शकत नाही। एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते। 4 पोलीस असूनही आरोपीला कंट्रोल करू शकले नाहीत। आरोपीला नियंत्रणात आणायला हवं होतं। तर या सुनावणीच्या नंतर हायकोर्टाने आज सरकारला काय निर्देश दिलेले आहेत बघूयात। कोर्टाचे सरकारला निर्देश। पोलिसांच्या कारवाईवर संशय नाही, पण सत्य समोर येणं गरजेचं। अक्षय शिंदेवर चालवलेल्या गोळीचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा। गोळी कुठून आणि किती दुरून चालवली, ती आरोपीला कुठे लागली आणि कुठून बाहेर पडली? एन्काउंटरमध्ये सहभागी पोलिसांचा CDR सादर करा। तर कोर्टामध्ये याचिकाकर्त्याच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलाय बघूयात। माझा प्रश्न सरकारला आहे, जर तुम्ही त्या मयत इस्माचा, तो आता हयात नाहीये, त्याची बाजू सांगण्यासाठी जे जिवंत पोलीस अधिकारी ज्यांनी गोळी डोक्यात घातली त्यांचं ऐकून तुम्ही त्या मयत इस्माच्या विरोधात 307चा गुन्हा दाखल केला, त्या पीडित व्यक्तीच्या वडिलांची तक्रार खरी आहे की खोटी आहे हा तपासाचा भाग आहे। तुम्ही त्यांची तक्रार दाखल न करता त्यांचा जो मूलभूत हक्क आहे न्यायासमोर समानतेचा अधिकार, तो समानतेचा अधिकार तुम्ही का हिरावून घेतला? त्या समानतेच्या अधिकाराच्या उपयोगात तुम्ही अडथळा निर्माण का केला हा माझा सरकारला सवाल आहे। माझा वकिलीचा अनुभव असं सांगतोय, या फक्त फांट्यात ज्या पोलीस या पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरून, सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा घडण्याची शक्यता आहे। दरम्यान अक्षय शिंदेवरती अंत्यसंस्कार करताना अग्नी देण्याच्या ऐवजी त्याचा मृतदेह दफन केला जाणार आहे। अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे। मृतदेहाला अग्नी देऊन अंत्यविधी करण्यात आला तर पुरावे नष्ट होऊ शकतात अशी भीती अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडून व्यक्त होती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।